नक्कीच नरेश म्हस्केंचं स्टेटमेंट मी ऐकलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे का अशी राजकीय घडामोड होताना दिसत नाही. कदाचित ही शिवसेनेची स्ट्रॅटेजी असेल का बाबा सध्या जिथपर्यंत काही सक्सेस हातात येत नाही, जोपर्यंत हातात कोणत्या गोष्टी ठामपणे येत आहेत तोपर्यंत एक सावध भूमिका घेणं गरजेचं आहे आणि तीच सावध भूमिका कदाचित नरेश म्हस्के घेताना दिसत आहेत. खरं तर आपण आतापर्यंत सूत्रांची माहिती शक्यता वर्तत होतो, परंतु संजय राऊत आणि सुनील राऊतांनी ज्या प्रकारे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामुळे कदाचित ह्या घसणं शक्यता ह्याची ठाम भूमिका आहे, ठाम गिरीमध्ये ते चेंज होते का असं समजतंय. त्यामुळे एकंदरीतच आतापर्यंत शक्यता वगैरे म्हणत होतो. संजय राऊतचे ट्विट खूप बोलके आहेत. त्यांनी एक शिक्कामोर्तब केले. त्यांनी असंही म्हटलेलं आहे की आज आर्थिक व्यवहार होणार आहेत, आज रात्री मोठे आर्थिक व्यवहार होणार आहेत. त्यामुळे एवढी खात्रीलायक माहिती त्यांच्याकडे आहे आणि संजय राऊत बोलतात त्यामुळे सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे असतं. त्यामुळे एकंदरीत रात्री काहीतरी घडणार आहे, रात्री राजकीय भूकंप होणार आहे, रात्री मोठ्या काही हालचाली होणार आहेत आणि रात्री काही बैठका होणार आहेत आणि बैठकीतून काहीतरी बाहेर चांगलं निष्पन्न राजकीय मोठा भूकंप करणारं एक समोर येणार आहे. अगदी यानंतर जाऊया थेट नवी दिल्लीला. आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत. उर्वशी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोड्याच वेळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीला पोहोचणार आहेत आणि संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की आज रात्री 15 कोटींचा ऍडव्हान्स दिला जाणार आहे, असा आरोप एक प्रकारे संजय राऊतांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे खासदार पैसे घेऊनच फुटणार असल्याचा दावाच एक प्रकारे संजय राऊतांनी आपल्या ट्विटमधून केल्याचं दिसतंय. नक्कीच खूप मोठा आरोप जो आहे संजय राऊतांनी आपल्या ट्विट वरून केला आहे आणि महत्वाचं म्हणजे हे बिटवीन द लाईन्स जर वाचायचं असेल संदीप तर हे आहे की आज रात्रचा उल्लेख करण्यात आलाय. म्हणजेच आज रात्र हे खूप मोठी घडामोड दिल्लीत होणार आहे. एकनाथ शिंदे जेव्हा इथे पोहोचतायत तेव्हा एक महत्वाची बैठक होणार आहे. हे सगळे जे वेगळे झालेले सगळे जे खासदार आहेत त्यांच्यामधून एक लीडर निवडला जाणार आहे आणि ते उद्या ओम बिर्ला लोकसभा स्पीकर जे आहेत त्यांना जाऊन एक पत्र देऊ शकतात, हे आपल्याला समजून येत आहे. म्हणजेच ऑपरेशन टायगर मागच्या काही वेळापासून सुरू होता. मागच्या काही काळात आपण हे सुद्धा बघितलेलं एकनाथ शिंदेचे दिल्ली वारी पण खूप जास्त होती आणि त्याच सगळ्यांमध्ये हे कुठे प्लॅनिंग घडलं आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. या सगळ्यांमध्ये डॅमेज कंट्रोल मोडवर आपण उद्धव ठाकरेंकडून वेगळ्या वेगळ्या स्टेप्स बघितल्या. मुळात आता मागच्या काही तासात उद्धव ठाकरेने आपल्या स्वतःच्या लेवलवर आणि सगळे जे लॉयलिस्ट खासदार आहेत त्यांच्या थ्रू त्यांच्या मार्गे सगळ्या या खासदारांना जे 6 खासदार आहेत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते नॉट रिचेबल होते. काही लोकांना संपर्क करण्यात आला आणि त्यांचे ज्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत ते ऐकून घेतले गेले आणि ते जे पार्टी नेतृत्व आहे त्यांना सांगण्यात येणार असं सगळं सांगितलं. मात्र आता ती वेळ गेली आहे असं कुठे ना कुठे एक आपल्याला इशारा मिळतोय. ज्या प्रकाराने संजय राऊत म्हणा, सुनील राऊत म्हणा हे ज्या प्रकाराने आपल्याला उत्तर देत आहेत त्याच्याने हे एक शिक्कामोर्तब होत आहे की ऑपरेशन टायगर आता प्रोसेसमध्ये आहे आणि ते आता काहीच वेळात सक्सेसफुल सुद्धा होणार हे सुद्धा समजून येते. या सगळ्यांच्या मागे संदीपजी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात डिलिमिटेशन बिल, विमेन रिझर्वेशन बिल या सगळ्या बिल्स येणार आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये एनडीए, भाजप म्हणा किंवा एनडीए म्हणा या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात एक सपोर्ट पाहिजे आहे खासदारांचा आणि ते त्याचाच पाठ हा ऑपरेशन टायगर आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे. कारण की मागच्या वेळेस ज्या प्रकाराने मोठ्या नंबर्स मध्ये हे सगळे बिल्स जे पारित नाही झालेले, मोठ्या नंबर्स मध्ये एनडीएला जे भाजपला नंबर्स पाहिजे होते मात्र ते आता मिळाले नाहीयेत. काहीच दिवसांपूर्वी टीएमसीचा एक वेगळा गट झाला, टीएमसीचा वेगळा गट एनसीपी मध्ये गेला, 22 खासदार जे आहेत ते एकत्र आले. आता हे 6 खासदार जेव्हा अजून जातात तर लोकसभामध्ये भाजप म्हणजेच एनडीएची सीट जास्त होते आणि या सगळ्यांमध्ये जे आहे आपण बघतो तर ऑपरेशन टायगर सुद्धा याचा पार्ट आहे असं समजून येतं. संदीप, अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये कुठेतरी ठाकरेंचे जे खासदार फुटणार आहेत त्यांच्या मधल्या एका खासदाराला मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. 3-4 जण उत्सुक असल्याचं सुद्धा पाहायला मिळते. नेमकं काय कुणाला लॉटरी लागू शकते या फुटीनंतर? ठाकरेंचे जे खासदार फुटणार आहेत ते वेगळा गट स्थापन केल्यानंतर नक्कीच रस्सीखेच आहे. कारण की एका ठिकाणी जर आपण बघितलं तर शिवसेनाच्या गटातले 2 मंत्रीपद म्हणजेच आता सध्या अवघं एक कॅबिनेट मंत्रीपद अजून बाकी आहे. तसंच दुसरं जे आहे ते राज्य मंत्रीपद मिळालं आहे. आता हा कॅबिनेट मंत्रीपद जो मिळाला आहे तो कुठे ना कुठे कोणाला जे वेगळं झालेला गट आहे तो त्यांच्यातला कोणाला दिलं जाणार का किंवा जे आहे राज्य मंत्रीपद आता ज्यांना दिलं गेलं आहे त्यांचं राज्य मंत्रीपद काढून
जे आहेत ते आताच्या गटाला दिलं जाणार का, या सगळ्यांवरती चर्चा होणार आहे. हे सगळ्या गोष्टी काही डिसाइडेड पण असतील, मात्र या आता एकदम फायनल शिक्कामोर्तब आज रात्री होणार आहे असं समजून येत आहे. आज रात्र जी आहे खूप महत्वाची आहे. महाराष्ट्रात हा वेगळा दुसरा भूकंप येणार आहे. एक भूकंप पहिले बघितलेलं की कशा प्रकाराने गुवाहाटीमध्ये सगळे आमदार पोहोचलेले, आणि तो जूनचाच महिना होता संदीप. आणि आज सुद्धा आपण जेव्हा या जून महिन्यात आलोय, तर हा दुसरा भूकंप शिवसेनामध्ये होणार आहे का, हे नक्कीच बघणं गरजेचं असेल. अगदी उर्वशी, या सगळ्यामध्ये कुठेतरी ओम बिर्ला यांची उद्याच सकाळी भेट घेतली जाणार आणि वेगळ्या गट स्थापनेसंदर्भात चर्चा केली जाणार. या सगळ्या हालचाली उद्या सकाळपासूनच दिल्लीमध्ये घडू शकतात असं वाटतंय. नक्कीच ओम बिर्ला इथेच आहेत राजधानी दिल्लीत, आणि जर बरोबरच बघितलं तर आज रात्रीची बैठक जर व्यवस्थित पार पडली, आज रात्रीची बैठक जर सक्सेसफुल झाली, जी होणारच आहे, पण सगळे खासदार अजून पोहोचले नाहीयेत. जे राजाभाऊ वाजे आहेत ते राजधानी ट्रेन मधून सकाळी पोहोचणार आहेत, आणि ते जेव्हा इथे पोहोचतील, अरविंद सावंत अरविंद सावंत तर नाहीये त्या 6 मध्ये, पण बाकीचे सगळे जे खासदार आहेत ते आज रात्री पोहोचले. राजाभाऊ वाजे हे सकाळी पोहोचणार आहेत. जर हे सगळे एकत्रित झाले आणि सकाळी त्यांनी कॉल घेतला, तर 11च्या दरम्यान ओम बिर्ला यांना भेटू शकतात, किंवा पूर्ण दिवसात कधी जे आहे ते भेटू शकतात. पण या सगळ्यांमध्ये आज रात्रीची बैठक खूप महत्वाची आहे, जिथे महत्वाचे निर्णय घेतले जाणार. आणि ऑपरेशन टायगर जेव्हा त्याच्यावरती शिक्कामोर्तब होत आहे, तर काय कंडिशन्स आहेत, काय अटी आहेत का, जे वेगळे झालेले जेव्हा सगळे खासदार येतात त्यांच्या काय अटी आहेत. कारण की आपण ऑलरेडी ऐकलेलं की रस्सीखेच केंद्रीय मंत्री पदावर सुरू आहे. जर ती रस्सीखेच अजून सॉल्व्ह नाही झाली, तर त्यावरती पण ही महत्वाची बैठक असू शकते. अजून काय काय प्लॅन केलं गेलं आहे, किंवा अजून आता काय प्लॅन होणार आहे, या सगळ्या गोष्टी आज रात्री मी थोडंसं थांबवतो. एक ब्रेकिंग बातमी येते, याच घडामोडींसंदर्भातली एक ब्रेकिंग बातमी आपल्याकडे येते आहे. फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना लाज वाटायला हवी. आमदार आणि खासदारांना घोडे बाजार जोरात सुरू असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे, आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे. फुटणाऱ्यांना आणि फोडणाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे. काय म्हणतायत आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार, बघूयात. फुटणाऱ्या ज्या घडामोडी घडतायत ऑपरेशन टायगर संदर्भात, त्यावर निशाणा साधलेला आहे. मध्यम वर्गाच्या नोकऱ्या नाहीशा होत आहेत, तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आहेत, महिलांची सुरक्षा एक गंभीर प्रश्न आहे, आरोग्य सेवा व्यवस्था कोलमडली, आणि इथे यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे, तर दुसरीकडे आमदार आणि खासदारांचा घोडेबाजार जोरात सुरू आहे.